Cancer Healer Center, a new beginning. राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेही कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर 4 मे रोजी ठाकरे भारतात परतणार। दोन्ही भाऊ मुंबईत आल्यानंतरच युतीच्या चर्चांना गती। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्ते आग्रही। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। पार्ले पंचम तर्फे शिवसेना भवनासह कलानगर परिसरात बॅनरबाजी। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, संवेदनशील विषयावर बोलणं टाळा। राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। राज ठाकरे सध्या परदेशात, भारतात आल्यानंतर सविस्तर बोलणं होणार। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना पवार काका पुतण्यांमध्ये बैठकांचा धडाका। तर कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, यात चर्चा करण्याचा विषय नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शुभेच्छा। पवारही एकत्र आले तर आनंदच, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादीची पुढची वाटचाल एनडीए सोबतच राहणार, सुनील तटकर यांचं वक्तव्य। माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर झिशान सिद्दीकी यांच्या घरी पोलीस चौकशी सुरू, सुरक्षेतही वाढ। दादरमध्ये भाजप आणि मनसेत बॅनर वॉर। हिंदी सक्तीच्या विषयावर भाजप आणि मनसेत झुंपली। संपूर्ण देशाला मराठी शिकण्याची गरज, भाजपनं काल लावलेल्या बॅनरला मनसेचं उत्तर। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार। भोर, राजगड, मुळशीमधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत थोपटे कमळ हाती घेणार। फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई कार्यालयात प्रवेश। आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीत राहायचं नाही त्यांनी बाहेर पडावं। भाजपचे मंत्री अतुल सावे यांचा शिवसेनेच्या आमदारांना सल्ला। तांडा वस्तीच्या निधी वाटपाबाबत आमदार बाबूराव कदम यांनी निषेध व्यक्त केल्यानंतर सावेंचा पलटवार। राज घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचं आकस्मिक निधन, हा मृत्यू नाही तर आत्महत्या, असं जवळच्या लोकांचं म्हणणं। दमानियांचा ट्विट करत निशाणा। राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये डिरेक्टर। मस्ताजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ महिलेचा वावर, आरोपी कृष्णा आंधळेचे पुरावे असल्याचं सांगत रात्रभर महिला ठाण मांडून पोलीस येताच बसमधून महिलेचा पोबारा। पुणे पोर्शकार अपघात प्रकरणात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून डॉक्टर तावरे आणि हळनोर यांचा परवाना रद्द। ससूनमधील डॉक्टरांवर अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप। केंद्रीय पथक बुलढाण्यातील नखगळतीच्या संदर्भात तपासणी करणार। शेगावातील बाधित गावांना भेट देत नख गळलेल्या नागरिकांशी संवाद साधणार। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। विदर्भात 24 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। चंद्रपुरात सर्वाधिक 45 आणि अमरावतीत 44 अंश सेल्सिअस तापमान। तर गोंदियात दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार। हार्बर मार्गावर आणखी एक नवी कोरी एसी लोकल धावणार। चेन्नईतून मुंबईत दाखल झालेली वातानुकूलित लोकल लवकरच सेवेत। सोमवार ते शनिवार दरम्यान एसी लोकलच्या फेऱ्या। महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट, हंडाभर पाण्यासाठी संघर्ष। विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी अनेक पोस पायपीट। तर 16 जिल्ह्यांमधील अनेक गावात 478 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर। आत्महत्या करण्यापूर्वी वळसंकर यांच्याकडून मृत्यूपत्रात बदल, सूत्रांची माहिती। पोलिसांकडून सखोल तपास सुरू। शिवशाही बसचं लालपरीत रूपांतर होणार। 28 तारखेच्या बैठकीत एसटी महामंडळ निर्णय घेण्याची शक्यता। शिवशाही बसमधील वातानुकूलित यंत्रणा काढली जाणार। आसन व्यवस्थेत एसटी प्रमाणे बदल होणार। डायलिसिसचे दर तब्बल 50% वाढवण्याची शिफारस। शहरी गरीब योजनेतील दर समितीवर नागरिकांचा आरोप। उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता। Cancer Healer Center, a new beginning.